नाश्त्याला रोज रोज तेच तेच कांदे पोहे रवा उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर 1 कप रव्यापासून हा अतिशय कुरकुरीत आतून सॉफ्ट आणि हेल्दी असा ब्रेकफास्ट नक्की करून बघा। बनवायला अतिशय सोपा आहे। घरगुती साहित्याचा वापर करून अगदी झटपट बनवून हा तयार केलेला आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता तुम्ही अगदी झटपट बनवून तयार करू शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच हा नाश्ता सगळ्यांनाच आवडणार आहे। वरून मस्त असा कुरकुरीत होतो, आतून छान सॉफ्ट बनतो आणि खायला सुद्धा अगदी खमंग कुरकुरीत लागतो। चला तर मग हा हेल्दी ब्रेकफास्ट कसा बनवायचा ते बघूयात। आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथे मी घेतलेला आहे 1 कप बारीक रवा। याऐवजी तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल। जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे घ्यायचा आहे। तर बघा, 1 कप बारीक रवा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आपला हा नाश्ता छान कुरकुरीत व्हावा, याला चांगलं बाइंडिंग यावं याकरता इथे बघा मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही 2 चमचे बेसन पीठ घालू शकता। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर बघा, आपल्याला याला मिक्सरवर छान असं फिरवून घ्यायचंय। मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर याची अगदी मस्त बारीक पावडर तयार होते। आता यानंतर इथे बघा मी 1 मध्यम आकाराचा कच्चा बटाटा साल काढून तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे। हे बटाट्याचे तुकडे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत। यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचंय आणि मिक्सरवर फिरून याची छान अशी दाटसर आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। रवा आणि कच्चा बटाटा मिक्सरवर फिरून याची छान अशी बारीक आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर यामध्ये बटाट्याचे तुकडे अजिबात आपल्याला शिल्लक ठेवायचे नाहीये। छान अशी स्मूथ आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। यानंतर बघा, तयार करून घेतलेली पेस्ट मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतली। आता यामध्ये घालूयात 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 5 ते 6 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं, 1 चमचा जिरं, अर्धा इंच किसलेलं आलं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सगळं साहित्य आपण यामध्ये घालणार आहोत। जिरं घातलेलं आहे, सोबतच तुम्ही यामध्ये काळी मिरी पावडर सुद्धा घालू शकता, जेणेकरून आपला नाश्ता खायला चांगला लागेल। जिऱ्याच्या ऐवजी जिरा पूड घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही। यानंतर इथे बघा मी 1 छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 छोट्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला आहे, थोडीशी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे। आता याऐवजी तुम्ही पालेभाज्या बारीक चिरून यामध्ये घालू शकता किंवा बारीक चिरलेला कोबी, किसलेला भोपळा हे सुद्धा घातलं तरीही चालेल, कारण त्यामुळे तुमचा हा नाश्ता आणखीन पौष्टिक होणार आहे। आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। आता या पिठामध्ये घातलेल्या सगळ्या भाज्या, सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला एकजीव करून छान मिसळून घ्यायचंय। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आलं लसूण पेस्ट घालू शकता। त्याचबरोबर तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या सुद्धा यामध्ये किसून किंवा बारीक चिरून घातल्या तरी सुद्धा चालेल, म्हणजे मग हा पदार्थ एक तर चवीला छान लागेल, त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा होईल। आपण घेतलेलं सगळं साहित्य पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून झालेलं आहे। आता इथे आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे ना मी यावरती झाकण ठेवते। 5-10 मिनिटं हे मिश्रण मी असंच झाकून ठेवलेलं होतं। त्यानंतर बघा, रवा छान फुललेला आहे। आता याला एकदा चमच्याने हलवून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हे मिश्रण आणखीन घट्टसर आहे, त्यामुळे काय करायचं, यामध्ये आपल्याला ना थोडंसं पाणी घालायचंय। तर इथे मी 1 पळीभर पाणी यामध्ये घातलं। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। खूप जास्त पाणी आपल्याला यामध्ये घालायचं नाही। हे बॅटर आपण खूप जास्त पातळ करणार नाही आहोत। तर बघा, असं दाटसर किंवा सैलसर आपल्याला हे बॅटर हवं आहे। तर अशा पद्धतीने बघा, नाश्त्यासाठी हे मिश्रण तयार झाले। आता सगळ्यात शेवटी ना मी यामध्ये 2 चिमूटभर खाण्याचा सोडा घालणार आहे, म्हणजे मग आपला नाश्ता वरून छान कुरकुरीत आणि आतून मस्त सॉफ्ट जाळीदार बनतो। सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, ती तुमची चॉईस आहे। आता सोडा घालायचा, व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आणि मस्त आपला नाश्ता बनवण्यासाठी हे बॅटर तयार झालेलं आहे। आता हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी बघा गॅसवर तडका पात्र ठेवलेला आहे। यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तेल घालायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर हे बॅटर तुम्ही आप्पे पात्रामध्ये घालून याचे आप्पे सुद्धा करून घेऊ शकता, पण ज्यांच्या कोणाकडे आप्पे पात्र नसेल तर त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तडका पात्रामध्ये बघा 1 चमचाभर तेल घातलं, त्यानंतर 2 पळी मी यामध्ये बॅटर घातलं। बॅटर व्यवस्थित यामध्ये एकसारखं पसरून घ्यायचं। त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद ते मध्यम गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे।
तर हे बघा, झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटासाठी ना मी याला छान असं भाजून घेतलेलं आहे। याच्या कडा सुद्धा मस्त अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत। आता याची बाजू आहे ना आपण पलटी करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता, मस्त असं हे खरपूस सोनेरी रंगावरती छान भाजलं गेलेलं आहे। आता आणखीन 2 मिनिटासाठी याला आहे ना आपण भाजून घेणार आहोत, म्हणजे मग दोन्ही बाजू अगदी मस्त अशा तांबूस रंगावरती खरपूस भाजल्या जातील। छान असं कुरकुरीत होईस तोपर्यंत हे आपण दोन्ही बाजूंनी भाजून घेतलं। आता याला आहे ना एका डिशमध्ये आपण काढून घेऊ। हे बॅटर तुम्ही आप्पे पात्रामध्ये घालून याचे आप्पे तयार करू शकता किंवा डोसा पॅनवरती हे बॅटर घालून छोट्या छोट्या आकाराचे बन डोसे सुद्धा तयार करू शकता। पण आज इथे आपण हा थोडासा वेगळ्या आकारामध्ये बनवून नाश्ता तयार केलेला आहे। यावर थोडंसं चीज किसून घातलं तर मुलं नक्कीच आवडीने खातील। त्यामुळे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला हा नाश्ता घरगुती साहित्याचा वापर करून झटपट तयार करून देता येईल। मुलं तर याला आवडीने खातीलच, पण मोठे सुद्धा याला छान एन्जॉय करतील, कारण हा नाश्ता गरमागरम खायला अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं झटपट बनून तयार होतो। तर हे बघा, अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त असा हेल्दी ब्रेकफास्ट या इथे आपला बनून तयार झालेला आहे। नाश्त्याला रोज रोज तेच कांदे पोहे, रवा उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर फक्त 1 कप रव्यापासून हा पोटभरीचा पदार्थ किंवा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा। वरून छान कुरकुरीत, आतून सॉफ्ट असा हा बनून तयार होतो। खायला सुद्धा अतिशय खमंग आणि चवदार लागतो। तर नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।